भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले। मुंडे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा वर्क ऑर्डर दिल्याचा आरोप केलाय। या प्रकरणी खोपडे हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून मुंडेंना निलंबित करण्याची मागणी करतायत। तुकाराम मुंडे विरुद्ध आपण निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली, त्यानंतर धमकी येत आहे। एकूणच काय प्रकरण आहे? तुकाराम मुंडे 2020 मध्ये महानगरपालिकेमध्ये आले, 7 महिन्याचा त्यांचा कार्यकाल झाला। त्यांची 20 वर्षामध्ये 24 किंवा 25 बदली त्यांची झालेली आहे। आणि तुकाराम मुंडेंनी 7 महिन्यामध्ये जे काही गुल खिलवलं, कोविडच्या काळामध्ये 5000 बेडचं हॉस्पिटल त्यांनी काटोल रोडवर खुल्या जागेमध्ये त्यांनी केलं। ते हॉस्पिटल दुसऱ्या दिवशी सत्यानाश झाला, करोडो रुपयाची बर्बादी त्यांनी केली। महाराष्ट्र शासनाने 17 कर्मचारी जे क्लास 4चे कर्मचारी होते त्यांना रजू कॉर्पोरेशनमध्ये केलं। पहिले 4.5 वर्ष काम केलं होतं, मग 6 महिने काम केलं। त्यांना बेनिफिट देण्यासंदर्भात जेव्हा फाईल मूव्ह झाली तर त्यावेळेस तुकाराम मुंडे आले आणि त्या 17 कर्मचाऱ्याला डिसमिस केलं। हायकोर्टामध्ये इतके मोठे वकील लावले का ते क्लास 4 अधिकारी कर्मचारी टिकू शकले नाही। स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी अधिकार नसताना 20 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्टदाराला चेक इश्यू केला आणि हा भ्रष्टाचार असा नाही आहे, स्मार्ट हा VIP भ्रष्टाचार आहे। आणि त्याला अधिकार नव्हते। चेकवर कधी आयुक्त कधी सही करत नाही, तो संबंधित अधिकारी सही करते, त्याच्यावर बी यांनी सही केली। आणि त्यावेळेस संदीप जोशी असेल, संदीप जाधव असेल आणि त्या स्मार्ट सिटीच्या 2 महिला अधिकारी, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली घटना आहे का या 2 महिला अधिकाऱ्यांनी एका IAS अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केली। या दोन्ही प्रकरणामध्ये FIR दाखल त्या सदर पोलीस स्टेशनमध्ये झाले आहे, परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही, कारण त्यावेळेस गृहमंत्री अनिल देशमुख होते आणि त्याच्यामुळे ती कारवाई झाली नाही। मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा आम्ही मांडणार आहोत आणि त्याला तडकाफडकी त्याला डिसमिस करावं आणि मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकामार्फत कारवाई करावी। काल मला त्याच्या समर्थकांनी मला ज्या फोनवर ज्या काही धमक्या त्या ठिकाणी दिल्या त्याची तक्रारसुद्धा मी केलेली आहे। आणि आत्ताच मी 5 मिनटं अगोदर पोलीस कमिशनरशी बोललो, ते FIR बी दाखल झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं का ज्यांनी फोन केले ते आता ट्रेस बी होत आहे आणि कारवाई निश्चित स्वरूपात होईल। लोकवाहिनी न्यूज करिता अविनाश तोतडे, नागपूर।